माझा 15 वर्षाचा दीर माझा नवरा कामावर जाताच माझ्या लग्नाचा व्हिडिओ मागत होता आणि म्हणायचा की वहिनी मला USB द्या, मी टी व्हीवर बघेन. मी पण त्याला द्यायची. मग तो त्याची खोली लॉक करून तो व्हिडिओ पाहायचा आणि 1 तासानंतर USB परत द्यायचा आणि सोबत 2000ची नोट पण द्यायचा. पण आता मला शंका येऊ लागली की त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. एक दिवस USB दिल्यानंतर मी त्याच्या खोलीत लपली, पण त्याने USB टी व्हीला जोडताच माझं भान हरपले, कारण टी व्हीवर तर माझी रात्रीचे 9 वाजले होते. मी टी व्ही चालू केला आणि न्यूज चॅनल चालू केले. टी व्हीवर काही कार्यक्रम चालू होता, त्यात वहिनी आणि दीर मिळून गरीब नवऱ्याची फसवणूक करतात असे चालू होते. मी दुसरे चॅनल चालू केले. जवळजवळ तिथेही असेच काहीतरी चालू होते. मी बडबड करत टी व्ही बंद केला की आजकालच्या टी व्ही कार्यक्रमात त्यांनी दीर बहिणीशिवाय काही दुसरे सुचतच नाही, सगळीकडे फक्त दीर आणि बहिणीचीच चर्चा होते. त्यामुळे मी खूप नशीबवान होते, कारण माझा दीर खूप चांगला होता आणि माझा खूप आदर करत असे. घड्याळात पाहिलं तेव्हा मी टी व्ही बंद केला होता. रात्रीचे 10 वाजले होते. आतापर्यंत माझा नवरा यायला हवा होता. 5 वाजता ऑफिसमधून सुट्टी व्हायची आणि ते 6 पर्यंत यायचे. पण आज खूप उशीर झाला होता आणि ते अजून आले नव्हते. त्यांची वाट बघत मी थोडा वेळ घालवण्यासाठी टी व्ही लावून बसले. आता 11 वाजले. माझा जीव अडकला. मनात विचित्र विचार येत होते की काहीतरी वाईट घडले असावे. ते फोनही उचलत नव्हते. मग मी माझ्या घराच्या खोलीत गेली. माझा दीर झोपला होता. मी त्याला उठवले आणि म्हणाले, जा तुझ्या भावाला शोध, ते अजून का आले नाही. आता मी त्याला सांगतच होती की दारावर थाप पडली. मी धावत जाऊन दरवाजा उघडला. माझा नवरा माझ्यासमोर उभा होता. पण मी काय बघते, नाही, हे नाही होऊ शकत. मी छातीवर हात ठेवला आणि त्याला विचारले, तू असे का केलेस. आमच्या सुखी वैवाहिक जीवनाला 3 वर्षे उलटून गेली होती आणि फक्त एका मुलाची कमी होती. पण माझ्या नवऱ्याने मला कधीच याबद्दल टोमणा मारला नाही आणि आता अचानक त्याने पुन्हा लग्न केले आहे. मी तिथे पुतळ्यासारखी उभी राहिली होती आणि तो त्याच्या दुसऱ्या बायकोला घरात घेऊन आला. मी ओरडून विचारले की बाळाची एवढीच इच्छा होती तर तुम्हाला दुसरे लग्न करायचे आहे असे का सांगितले नाहीस. गुपचूप फसवणूक करायची काय गरज होती. माझ्या पतीनेही रागाने सांगितले की मी मुलामुळे दुसरे लग्न केले नाही तर तुझ्या वागणुकीमुळे केले आहे. मला काहीच समजले नाही मी काय केले आहे. मी नेहमी तुझ्याशी प्रामाणिक राहिला आहे. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि माझ्यासमोर ठेवला. तुझ्या डोळ्यांनी बघ, तू माझ्या आधी कोणाकोणाची बायको राहिली आहे. त्याच्याकडून असे शब्द ऐकून मला असं वाटत होतं जणू जमीन फुटावी आणि मी त्यात गडून जावी. मी त्याच्या मोबाईलमध्ये पाहिलं तर माझे काही फोटो आणि काही लग्नाचे व्हिडिओ होते. मला ते बघताच समजलं की काय झालं होतं. मी 3 वर्षापूर्वीच्या विचारात पोहोचले. जेव्हा मी लग्न करून या घरात आली. माझे नाव रीना आहे. आम्ही 3 बहिणी होतो. भाऊ नव्हता. माझे वडील एकटे कमवणारे होते आणि इतर सर्वजण खाणारे. तर मोठ्या कष्टाने जगत होतो. आता मुलाच्या इच्छेने मुलींची लाईन लावली होती आणि आता त्यांच्या लग्नाच्या वेळी परिस्थिती पूर्वीपेक्षा बिकट होती. माझ्या मोठ्या बहिणीने लहान वयातच घरकाम शिकायला सुरुवात केली आणि आईकडून शिवणकाम शिकून वडिलांचे ओझे थोडे कमी करण्याचा प्रयत्न करत होती. दुसऱ्या क्रमांक लोकांचे कपडे शिवायला सुरुवात केली होती आणि वडिलांना माझ्याकडूनही एकच अपेक्षा होती की घरचे वातावरण पाहून मी पण काहीतरी कौशल्य शिकावे. मला माझ्या घरचे वातावरण आवडत नव्हते, जिथे इच्छांना मारावं लागत होतं आणि एका गोष्टीसाठी तळमळ करावी लागत होती. मी थोडी गोरी होती आणि मला पूर्ण जाणीव होती की मी सुंदर आहे. मला माझ्या आई आणि बहिणींप्रमाणे एका गरीब घरातून दुसऱ्या गरीब घरात जायचे नव्हते. मी आईला स्पष्ट सांगितले होते की मी श्रीमंत घरात किंवा अशा घरात लग्न करेल जिथे जास्त लोक नाहीत आणि मी राणी बनून राज्य करू शकेल. आणि माझ्या नशिबाने मला ती संधी दिली आणि मी किरणला भेटली. मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नात गेली होती आणि ती माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचे नातेवाईक होते. त्याच्या सुंदर व्यक्तिमत्वामागे अनेक मुली होत्या, पण मी माझ्या मैत्रिणीला स्पष्टपणे सांगितले होते की तू माझं त्याच्याशी बोलणं करून दे. मी माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून त्याच्याशी बोलू लागली. तेव्हा मला कळले की तो एकटाच आहे आणि त्याच्या 11 वर्षाचा लहान भावासोबत राहतो आणि खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे. मला वाटलं की मला यापेक्षा चांगले स्थळ कधीच मिळणार नाही.
माझ्या मैत्रिणीने त्याला माझ्यासाठी स्थळ आमच्या घरी पाठवले होते. त्याच्यासोबत त्याचा 11 वर्षाचा लहान भाऊही होता, जो माझा दीर होता. तो लहान मुलगा मला अजिबात आवडला नव्हता, कारण तो त्याच्या भावाच्या लग्नात खुश नाही हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. मला वाटले की तो लहान मुलगा आहे. मी त्याच्याशी प्रेमाने वागले तर तो सहमत होईल. माझं लग्न झालं. रात्री माझा नवरा नुकताच बेडरूममध्ये शिरला होता की त्याच्या भावाचा ओरडण्याचा आवाज ऐकून आम्ही बाहेर पळालो. तेव्हा तो पायऱ्यावरून खाली पडला होता आणि त्याला दुखापत झाली होती. माझ्या नवऱ्याने त्याला आमच्या खोलीत आणले आणि बाकी रात्रभर तो भावाला सांभाळण्यात गुंतला होता आणि मी जळत होते. मला समजत होतं की तो मुलगा त्याच्या भावाच्या लग्नामुळे खुश नाही. त्याच्या भावाला दुसऱ्यासोबत शेअर करणे त्याला सहन होत नव्हते. हळूहळू माझ्या नवऱ्याला ही गोष्ट समजली, पण त्यांनी मला समजावलं की तो लहान मुलगा आहे. तू त्याला प्रेमाने सांभाळलं तर तो तुझ्याशी बरा होईल. माझ्या देवाला माहिती होते की 2 वर्ष मी माझ्या दिराचे सर्व नखरे उचलले आणि त्याने माझा स्वीकार करावा यासाठी शक्य होते ते सर्व प्रयत्न केले. पण उलट तो त्याच्या भावाकडे माझ्याबद्दल वाईट तक्रारी करू लागला आणि मी पण विचार केला होता की मी खूप चांगला होण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी त्याला घराबाहेर काढेल. मी माझ्या नवऱ्याचे कान भरू लागले आणि की तुझा भाऊ त्याच्या वयाच्या मोठ्या मुलांची मैत्री करू लागला आहे. काल मी त्याला सिगरेट ओढतानाही पाहिलं. मी स्वतः सिगरेटचा बॉक्स त्याच्या शाळेच्या बॅगमध्ये लपवून ठेवला आणि जेव्हा माझ्या नवऱ्याने त्याची शाळेची बॅग शोधण्यासाठी उघडली तेव्हा त्याला त्यात सिगरेटचा बॉक्स सापडला. ती माझी नाही असे म्हणत माझ्या दिराने सांगायला सुरुवात केली, पण माझ्या पतीने त्याचे एकही ऐकले नाही आणि त्याला घरापासून दूर असलेल्या बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश करून दिला. तो रडत राहिला, पण त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी माझ्या नवऱ्याने त्याला शहरात पाठवले होते. आता तो 2 वर्ष घरी नव्हता आणि माझे आयुष्य स्वर्गासारखे झाले होते. कोणताही त्रास आणि झंझट नव्हती, फक्त शांतता होती. मला आनंद झाला की तो 6 वर्षे इथेच राहील. सुरुवातीला तो सुट्टीमध्ये सुद्धा घरी यायला नकार द्यायचा आणि खरं सांगायचे तर मला पण आनंद व्हायचा की चांगलं आहे. मला आशा होती की पुढच्या वर्षी पण तो येणार नाही. यावेळी तो सुट्टीत घरी आला. 2 वर्षांनी मी त्याला पाहिले. तो 15 वर्षाचा वाटत नव्हता. तो त्याच्या वयापेक्षा 2 वर्षांनी मोठा दिसत होता. मला माहिती होतं की यावेळी तो घरी आला आहे तर नक्कीच तो पुन्हा माझ्या विरुद्ध तोंड उघडेल आणि त्याच्या भावाला माझ्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न करेल. पण जेव्हा त्याने त्याच्या भूतकाळातील कृत्यांबद्दल माझी माफी मागितली तेव्हा मला धक्का बसला आणि तो पूर्वीसारखा उद्धट दिसत नव्हता. तो जास्तीत जास्त वेळ त्याच्या खोलीत घालवायचा आणि आम्हा दोघांसोबत जेवायचा. माझे पती देखील त्याच्या बदलत्या सवयींमुळे खूप आनंदी होते. एक दिवस तो जवळ येऊन म्हणाला, "वहिनी, प्लीज मला तुमच्या लग्नाचा व्हिडिओ दे. मला तो बघायचा आहे. मी त्यावेळी तर पाहिला नव्हता, आता बघायचा आहे." मी म्हणाले, "तो USB मध्ये आहे." तो म्हणाला, "हो." मग मी USB टीव्हीला जोडून ते पाहीन. त्यात मला काही आक्षेप कसा असू शकतो? मी माझ्या खोलीत गेली आणि त्याच्यासाठी USB आणली. तर माझ्याकडून ती USB घेतली आणि खोलीला कुलूप लावून पाहू लागला. मी लक्ष दिले नाही आणि माझं काम चालू ठेवलंय. 1 तासानंतर तो खोलीतून बाहेर आला आणि मला USB दिली आणि धन्यवाद म्हटलं आणि 2000ची नोटही पकडवली. मी आश्चर्याने त्याला विचारलेही, "कशासाठी?" तर तो म्हणाला की "तू माझी वहिनी आहेस म्हणून" आणि रूममध्ये निघून गेला. मी निशब्द राहून गेले. तो इतका बदलला ही खूप मोठी गोष्ट होती. आता तर संध्याकाळचे जेवण बनवायलाही मदत करायचा. आता माझे मनही त्याच्यासाठी साफ होते की तो चांगला मुलगा आहे. असो, तो फक्त 2 महिन्यांसाठी सुट्टीवर आला आहे, नंतरच जाईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवरा कामावर गेल्यावर माझ्या दिराने USB मागितले आणि मी आश्चर्याने विचारले, "काल पण तर मी दिली होती." तो म्हणू लागला, "वहिनी, 1 तासात पूर्ण कुठे पाहिला जातो व्हिडिओ? माझ्याकडे फक्त 1 तास आहे आणि मग मला अभ्यास पण करायचा असतो. म्हणूनच मी रोज थोडे थोडे बघेल." त्या दिवशीसुद्धा तो खोलीला कुलूप लावून बसला. 1 तासानंतर USB परत केली आणि पुन्हा 2000 रुपयाची नोट दिली. त्याच्याकडे बघून मी खूप आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली की "हे 2000 कशासाठी?" "तुम्हाला वहिनी, तू माझी एवढी काळजी घेतेस, फक्त एवढ्यासाठीच. प्लीज तुम्ही हे ठेवा. हे भावाचेच पैसे आहे, त्याने मला दिले होते. आता तुम्ही जर भावाला सांगितले तर तो तुझ्याकडून ते पैसे परत घेईल आणि मला ते पैसे परत देईल. म्हणून भावाला विचार करूनच सांग."
माझ्या पतीने माझ्यासाठी कोणतीही कमी सोडली नव्हती, पण तरीही मी लोभात आली आणि आता माझा दीर असे रोजच करत होता. माझा पती कामावर गेल्यावर USB मागायचा आणि खोलीला बंद करून घ्यायचा. 1 तासानंतर USB सोबत मला 2000ची नोटही द्यायचा आणि तो म्हणायचा, "बहिणी, हे पैसे सांभाळून ठेवा आणि खूप जमा झाले की तेव्हा शॉपिंगला जा." कधी कधी मला शंका यायची की त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात. माझा पती इतकाही दयाळू नाही की त्याला दररोज खर्चाला पॉकेट मनी देईल. मग देतो कोण? 1-2 वेळा मी त्याला खिशात ATM कार्ड घेऊन बाहेर जाताना पाहिलं. कदाचित त्याने स्वतःचे खाते बनवले असेल किंवा तो माझ्या पतीच्या खात्यातून पैसे काढत असेल. मला समजू शकत नव्हते, कारण जर माझ्या पतीच्या खात्यातून पैसे निघत असतील तर माझ्या पतीला आतापर्यंत कळले असते. आजकाल तर त्याची खोली बंद करून लग्नाचा व्हिडिओ पाहण्यानेही मला शंका येत होती. मी 1-2 वेळा दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने दरवाजा न उघडता तासाभरानेच उघडला आणि म्हणाला, "वहिनी, मी खोली बंद केलेला असतो तर दार वाजवत जाऊ नका." आता माझ्या संशयाचं रूपांतर विश्वासात झाले होते की काहीतरी गडबड आहे. खोलीत असे काय आहे की, आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तो मला रोज पैसे देतो तरी कुठून? मी ठरवले की हे सर्व प्रकरण काय आहे, तो काय लपवत आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो घराबाहेर गेला तेव्हा तो कुठे जातो हे पाहण्यासाठी मी देखील त्याच्या मागे गेली. तो बँकेत गेला होता. बँकेमधून मला आश्चर्य वाटले की तो इथे काय करतोय. त्याचे वयही तेवढे नव्हते ज्याचे स्वतःचे खाते असावे, आणि ते बनवले जरी तरी तो कमवत नव्हता जे असं येऊन पैसे काढेल. हे सर्व काय होते? माझे डोके फिरू लागले. तो बँकेतून घरी आला आणि काही वेळाने USB घेऊन त्याच्या खोलीत गेला. मी त्याच्या बंद दाराला कान लावून ऐकले, तर जर तो लग्नाचा व्हिडिओ पाहत असेल तर पार्श्वसंगीताचा आवाजही यायला हवा होता. पण खोलीत तर शांतता पसरली होती. खोलीत कोणीतरी आहे की नाही असे वाटत होते. आता मी माझे मन बनवले की मला स्वतःच जावे लागेल आणि तो काय करतो ते पाहावे लागेल. मी पुढे काय करायचं याचा प्लॅन बनवला. दुसऱ्या दिवशी त्याने लग्नाचा व्हिडिओचा USB मागितला. मी त्याला USB दिली आणि याआधी की तो खोलीत जाऊन दरवाजा बंद करेल त्यापूर्वी मी म्हणाली, "मला बरे वाटत नाही आहे. मी झोपणार आहे. मी उठल्यावरच तो मला USB दे." मी त्याला बोलली, "बघ जरा कोण आहे तिकडे." दारावर कुणाची तरी थाप आहे. तो बाहेरच्या गेटच्या दिशेने गेला तशीच मी पटकन त्याच्या खोलीत आली आणि सोफ्याच्या मागे लपले. त्याने हाक मारली. बहिणी, गेटवर कोणीही नव्हते आणि तो त्याच्या खोलीत आला आणि दरवाजा बंद केला. मी वर पाहिले. तो काय करणार आहे ते पाहण्यासाठी त्याने थोडा वेळ त्याचा कम्प्युटर चालू केला. त्याच्या कम्प्युटरवर आणि TV वर एक लग्नाचा व्हिडिओ सुरू झाला. तो पाहून मला धक्काच बसला, कारण TV वर तर नवरी मीच दिसत होती, पण नवरदेव दुसरा कोणीतरी होता. तेव्हा तो एक दुसराच कोणीतरी होता. लग्नाचा सगळा सेटअपही वेगळा होता. तो काय करत होता हे मला समजत नव्हते. हे कसे शक्य आहे की मी अशा आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे. त्याच वेळी मी बाहेर आली आणि दीराकडे पाहिले तर तो मला त्याच्या खोलीत पाहून घाबरला आणि म्हणाला, "वहिनी, तू येथे माझ्या खोलीत?" मी म्हणाली, "हो, मी तुझ्या खोलीत, कारण मला तुझ्यावर संशय होता. तासभर खोलीला कुलूप लावून तू काय करतो? म्हणूनच आज मी इथे लपून बसले होते, जेणेकरून मला दिसेल." आणि मी पाहिले देखील. TV कडे बोट दाखवत मी म्हणाली, "हे सर्व काय चालले आहे? काय नाटक आहे? हे मला लवकर सांग, नाहीतर मी आत्ताच तुझ्या भावाला फोन करेन." तो पटकन, "नाही नाही, भावाला सांगू नकोस," म्हणू लागला. "मी तुला सर्व सत्य सांगतो. मी खरं तर व्हिडिओ एडिटिंग शिकत आहे. मी माझ्या भावाला आणि तुला सांगितले नाही, कारण माझा भाऊ चिडेल की तू आधी अभ्यास कर म्हणून. बोर्डिंग स्कूलमध्ये बरीच मुलं एडिटिंग करायचे, म्हणून त्यांना पाहून हा माझा एक छंद बनला आणि मी देखील शिकू लागलो. आम्ही ते फक्त एक छंद म्हणून करायचो, पण नंतर आम्हाला व्हिडिओ एडिटिंगचे प्रोजेक्ट्स मिळू लागले आणि त्यासाठी आम्हाला पैसेही मिळू लागले." मी म्हणाले की ते सर्व काही ठीक आहे, पण मला सांग, तू माझ्या लग्नाचा व्हिडिओ का मागितला? तेही तू एडिट करत होता ना? तो म्हणाला, "मी फार काही करत नाही, फक्त वधूवरांचा चेहरा बदलत असल्याचे सांगू लागला." मला लग्नाची व्हिडिओ एडिटिंग करण्याचा प्रोजेक्ट मिळाला होता. त्यात फक्त एवढंच होतं की कोणत्याही लग्नाचा व्हिडिओमध्ये एडिट केल्यानंतर त्यात वधूवराचा चेहरा बदल करणे, मी एवढेच करत होतो. मी तुझ्या लग्नाचा व्हिडिओ एडिट करून दुसरे व्हिडिओ बनवायचो आणि मला भरपूर पैसे मिळायचे.
त्यातले अर्धे मी तुला देत पण होतो. तू आता टी व्हीवर जे बघतेस ते सगळं मी बदलून टाकलं आहे. तुझ्या जागी दुसरी कोणीतरी वधूचा चेहरा लावला आहे. नंतर ते तयार होईल. मला काही समजत होते, पण एक गोष्ट होती जी मला अजिबात समजत नव्हती. तो म्हणू लागला, वहिनी यात काही चुकीचे नाही. नाही, मी काही चुकीचे करत आहे. लोक इकडे महागाचे लग्नाचे व्हिडिओ बनवत नाहीत. कारण फोटोग्राफर्स आणि मूव्ही मेकर जास्त पैसे घेतात. म्हणूनच 10-15 हजार देऊन कोणाच्याही लग्नाच्या व्हिडिओत चेहरा करून घेतात. माझ्याकडे तर कोणाच्या लग्नाचा व्हिडिओ नव्हता. मला वाटलं की तुमच्या लग्नाचा व्हिडिओ असेल. मी विचार केला की तुमच्याकडून व्हिडिओ घेईल. प्लीज दादाला सांगू नको. मी पण अभ्यास करतो. बँकेत खाते आहे, हे दुसऱ्याच्या नावावर आहे, पण मी वापरतो. त्याचे सगळे बोलणे बाहेर आले होते. तो जे काय सांगत होता ते सर्व काही टी व्ही स्क्रीनवर दिसत होते. त्याने माझ्यासमोर दुसऱ्यांदा एडिट करून मला दाखवलं होतं आणि माझे समाधान केले होते. मला रोज 2,000 रुपये मिळत होते. मला अजून काय हवे होते आणि मला नुकसानही होत नव्हते. पण कळत नाही का मनाला समाधान मिळत नव्हते. काहीतरी चुकीचं आहे असा खटका मनाला सतावत होता. जसजसे दिवस सरत गेले तसतसे माझ्या लक्षात आले की आता माझ्या नवऱ्याचे वागणे बदलू लागले होते. आता ते माझ्याशी बोलतही नव्हते. कामावरून येताच झोपी जायचे. मला वाटलं कामाचं दडपण असेल, त्यामुळे मी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण आता त्यांची दुसरी बायको सोबत उभी आहे हे पाहून मला धक्काच बसला. मी काय केले आहे? माझ्या पतीने माझ्यासमोर मोबाईल ठेवला आणि म्हणाला की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की तुझं आधी लग्न झालं असेल. तुझ्या पहिल्या लग्नाचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहिल्यावर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तोच व्हिडिओ होता जो मी त्या दिवशी माझ्या दिराच्या खोलीत तो एडिट करताना पाहिला होता. माझ्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये माझ्या लग्नाचे अनेक व्हिडिओ होते, ज्यात मी नवरी बनलेली होती आणि ते व्हिडिओ त्याला एका अनोळखी नंबरवरून पाठवले गेले होते. मी रडत रडत म्हणाली, हे माझे नाही, तुझ्या भावाचे केलेले आहे. हे त्याचे काम आहे. तो मला रोज लग्नाचा व्हिडिओ मागायचा. त्याने हे केले आहे. यात माझी काही चूक नाही. माझ्या पतीने माझ्या दिराला बोलवले तेव्हा त्याने येऊन मी काहीही केले नसल्याचे पूर्णपणे नाकारले. तो म्हणाला, मला तर व्हिडिओ कसे बनवायचे तेही येत नाही, तर ते कसे एडिट करायचे, तर ते एडिट करणार कसे? मला तर धक्काच बसला. त्याने त्याचा रंग पूर्णपणे बदलला होता. मी माझ्या नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला की त्याने सांगितले की ते फोटो आणि व्हिडिओ खोटे आहेत. तुम्ही सकाळी वस्तीमध्ये जाऊन कोणालाही विचारा. तुम्हाला या व्हिडिओबद्दलही माहिती मिळाली तर तुम्हालाही कळेल की ते खोटं आहे. ठीक आहे, मी सकाळपर्यंत सर्व काही सांगेल. तू खरी असली तर ठीक आहे, नाही तर तुझ्यासाठी माझ्या घरात जागा नाही. तो त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत खोलीत निघून गेला. मी माझ्या दिराकडे पाहिलं आणि विचारलं की तुम्ही हे सगळं माझ्यासोबत का केलास? तो म्हणाला, तू माझ्यासोबत काय केलंस ते विसरलीस? मी माझ्या भावावर किती प्रेम करत होतो, पण तू माझ्या भावाच्या मनात माझ्याबद्दल विष पेरून मला त्याच्यापासून दूर केलं. मी खूप आभारी आहे की मला एडिटिंग येत होती. मी म्हणाली, तुला काय वाटते की तू नकली व्हिडिओ बनवून मला माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातून काढून टाकशील? सकाळी जेव्हा त्याला चौकशी केल्यानंतर तपासात कळेल तेव्हा सर्व सत्य बाहेर येईल. तो हसायला लागला. मला माहीत आहे की यानंतर सर्व सत्य बाहेर येईल. माझा भाऊ देखील तुझी माफी मागेल. परंतु एक गोष्ट आहे जी तो कधीही करणार नाही. तो त्याच्या दुसऱ्या पत्नीला कधी सोडणार नाही. माझा भाऊ इतका चांगला आहे की तो दुसऱ्या बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. मग मी ज्या त्रासातून गेलो होतो त्याच त्रासातून तू जाशील. तुलाही भावना शेअर कराव्या लागतील. आणि हो, मी तुला जे पैसे देत आहे ते तुझ्या स्वतःच्या ATMमधून इतर कोणत्याही बँकेद्वारे काढू शकत आहे. मी म्हणाले की तू जितके मोठे षडयंत्र रचले आहे ते तुझे तेवढे वयही नाही. तो हसायला लागला आणि म्हणाला, वहिनी, बोर्डिंग स्कूलमध्ये पण तूच मला पाठवले होते. हे सर्व मी तिथूनच शिकलं आहे. मी निर्दोष होतो, पण तू मला या थरापर्यंत तू पोहोचवलेस. आता माझ्या सुट्ट्या संपल्या आहे. मी उद्या निघून जाईल. माझ्या भावाला जरी कळाले की हे सर्व मी केले आहे तर काय होईल? तो माझ्यावर रागवेल. पण आहे तर माझा भाऊ. एक दिवस उशिरा का होईना तो मला माफ करेल आणि तुझीसुद्धा माफी मागेल. पण तुझं तर नुकसान झालं आहे. आता तुला तुझ्या नवऱ्यालाही वाटावं लागेल. आता तो हॉस्टेलला परत गेला आहे. त्याने सांगितल्याप्रमाणेच घडलं. माझ्या पतीला सगळे कळले आणि त्याने माझी माफीही मागितली.
पण भावनिक निर्णयामुळे त्याने आधीच दुसऱ्या लग्न केले होते आणि आता तो त्या मुलीला घटस्फोट देऊ शकत नव्हता, कारण त्यात तिची चूक नव्हती. माझ्या दिराने अगदी बरोबर सांगितले होते की आता मला माझ्या नवऱ्याला आयुष्यभर शेअर करावे लागेल. त्याने त्याचा बदला माझ्यासोबत घेतला होता आणि माझ्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही नव्हते. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.